आज सोलापुरात पालकमंत्री आलेले आहेत आणि हुतात्मा दिनानिमित्त ते हुतात्म्यांना अभिवादन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि हुतात्मा परिसरातलं जो सुशोभीकरण झालेला आहे तो स्मार्ट सिटी अंतर्गत झालेला आहे आणि त्याबद्दलच आज आपण पालकमंत्र्यांशी थोडीशी चर्चा करणार आहोत। आज आपण बघतो की ज्या सोलापूर शहरातल्या थोर हुतात्म्यांनी महात्मा गांधीच्या सविनय चळवळी कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात उठाव केला आणि त्याचा परिणाम म्हणून इंग्रजांनी त्यांना फाशी दिलं। अशा थोर हुतात्म्यांचं या ठिकाणी स्मारक आपण सगळेजण बघतोय की ते त्यांच्या पराक्रमाला साजेसं असं स्मारक होण्यासाठी अनेक दिवस खरं पाहता वाट बघायला लागली, पण खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीची जी आदरणीय मोदीजींची योजना या शहरामध्ये राबवली गेली त्याच्यामध्ये हे भव्य दिव्य स्मारकाचं सुशोभीकरण झालं आणि आज आपण बघतोय सुंदर स्मारक, त्यांच्या पराक्रमाला साजेल असं स्मारक या ठिकाणी झालेलं आपण सगळेजण पाहतोय। त्यामुळं खऱ्या अर्थानं हे जे स्मारक आहे या स्मारकातून नव्या पिढीला देशप्रेमाची प्रेरणा मिळत असते। या ठिकाणी युवा पिढी येते आणि दर्शन घेतल्यानंतर एक प्रेरणा घेऊन जाते। हे खऱ्या अर्थाने स्मारकाचं यश आहे। म्हणजे विरोधकांना सुद्धा हा उत्तर असेल का, कारण जे सुशोभीकरण झाले ज्यामुळे हा परिसर खरंच खूप प्रसन्न वाटत आहे आणि आज त्यामध्ये हुतात्मा दिन सुद्धा आहे। विरोधक सारखं म्हणत आहेत की फक्त स्मार्ट सिटी बोलण्यासाठी झालेली आहे, सगळं काही फेक आहे, मग हे त्यांच्यासाठी उत्तर असेल का? नाही, बिलकुल उत्तर हे आहे। हेच नाही, असे अनेक कामं आहेत की विरोधकांच्यासाठी नकारात्मक राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे काम चांगलं झालंय ते सांगण्याची एक वृत्ती असली पाहिजे। प्रत्येक गोष्टीला नकारात्मक दृष्टीनं फक्त मोदीजींनी केलंय, भारतीय जनता पक्षानं केलंय म्हणून त्याच्याकडे चुकीच्या पद्धतीनं न बघता जे वास्तववादी काम झालेलं आहे, जे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, शहरवासियांच्या समोर आहे, तेव्हा याला पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे आणि नकारात्मकता सोडून विकासाच्या राजकारणावर आणि पॉझिटिव्ह राजकारणावर निवडणुका केल्या पाहिजेत। त्यामुळे स्मार्ट सिटी योजना ही यशस्वी झाली नाही अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं जातं, परंतु मी आपल्याला सांगेन हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे की एवढं सुंदर भव्य दिव्य आणि या हुतात्म्यांच्या पराक्रमाला साजेस असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे, ते स्मार्ट सिटीतून उभं राहिलेलं आहे। मग याला खूपच वेळ लागली असं पण वाटतंय का, कारण हे सगळं काही खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं। आता तुमची सत्ता आहे ती झालंय, पण हे म्हणजे हुतात्म्यांना साजेसं जे परिसर आता झालेलं आहे ते खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं का? खूपच कामं अगोदर व्हायला पाहिजे होती। हुतात्म्यांच्या स्मारकाला न्याय तर मिळालाच पाहिजे होता की जेव्हा या शहरातल्या नेतृत्वानं राज्याचं नेतृत्व केलं, या शहराची महापालिका सातत्यानं 20, 25, 30 वर्ष एका काँग्रेस पक्षाच्या विचाराची महापालिका इथं राहिली, त्यावेळी वास्तविक पाहता या सगळ्या गोष्टींना न्याय मिळणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी न्याय त्यांच्याकडून मिळालाच नाही। पण जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा त्याच्यावर टीका करणं, समाधान मानणं याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की नकारात्मक राजकारण करणारी ही प्रवृत्ती जी आहे ती आता बदलली पाहिजे, सकारात्मकतेच्या दिशेनं पुढे गेलं पाहिजे। म्हणजे जिथे विकास झालाय तिथे खरंच विकास झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही असं पालकमंत्र्यांचं म्हणणं आहे। आता आपण पुढची विकास कामे बघायला निघणार आहोत। सोलापुरात टॅलेंटला कमी नाही आहे, पण कुठे ना कुठे त्यांना ते सगळं काही जे पाहिजे असतं टॅलेंटला पुढे नेण्यासाठी त्याची कमतरता आतापर्यंत इथं सोलापूरमधल्या खेळाडूंना म्हणा किंवा MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणा त्याची कमतरता भासलेली आहे। आता हे ग्राउंड बघून खेळाडूंच्या मनात जो आनंद आहे तो तर असणार, द्विगुणित झालेच असेल, पण या ग्राउंड व्यतिरिक्त अजून खेळाडूंसाठी काही उपाययोजना तुम्ही करणार आहात का? हे नक्की खेळाडूंच्या फक्त एक स्टेडियम होऊन विषय संपणार नाही। या खेळाडूंच्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत, आवश्यक गोष्टी आहेत त्याही करायला लागतील, त्याही अनुषंगाने आपण प्लॅन करतो आहे। अनेक आपण त्यासाठी कलेक्टर, क्रीडा अधिकारी अशा लोकांच्या सोबत आपण एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्यातून या शहराच्या क्रीडा विकासासाठी आपल्याला काय करता येईल आणि त्यासाठी आपण कशा पद्धतीनं निधी देऊ शकतो आणि कशा पद्धतीने हे क्रीडा क्षेत्र डेव्हलप करू शकतो या संदर्भात आपण चर्चा करतो आहे आणि त्याचं अंतिम टप्प्यात आलेलं काम आहे। आपण बघता की बॅडमिंटन कोर्ट खूप चांगली झालेली आहे, टेनिस कोर्ट खूप चांगली झालेली आहेत, या ठिकाणी स्विमिंग ट्रॅक चांगला झालेला आहे, स्विमिंग पूल आपण बघतो जो झाला तयार, पण झाल्यानंतर त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित होण्याची आवश्यकता होती, तो तिथं काही चुका झाल्या नियोजनामध्ये,
पण तोही स्विमिंग टँक आता आपण नव्यानं चालू करतो आहे आणि त्याचा मेंटेनन्स करण्याची जबाबदारी आपण एका संस्थेला दिली आहे. आणि हा ऑलिम्पिक धर्तीचा जो टँक आहे तो सातत्यानं रन कसा राहील, शहरवासियांना त्याचा उपयोग कसा होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. आणि यामध्ये म्हणजे ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते मोस्टली गरीब असतात सर. मग गरीब विद्यार्थ्यांसाठी किंवा गरीब खेळाडूंसाठी काही उपाययोजना आहेत? हे स्टेडियम सगळ्यांसाठी खुलं आहे. इथं गरीब श्रीमंत छोटा मोठा असा कुठलाही भाव नाही. इथं सोलापूर शहरातला कुठलाही युवक किंवा सोलापूर जिल्ह्यातला कुठलाही युवक इथं आला तर त्याच्यासाठी हे स्टेडियम आणि इथल्या सगळ्या क्रीडा सुविधा या खुल्या आहेत. तरी पण ज्या खेळाडूंमध्ये टॅलेंट आहे त्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सातत्यानं त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं जातं. आणि इथंही अशा पद्धतीचे काही खेळाडू असतील तर नक्की आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी उभं राहू. म्हणजे आतापर्यंत जो उशीर झालेला आहे खेळाडूंना पुढे नेण्यात किंवा विद्यार्थ्यांना पुढे जाण्यात, सोलापूरच्या स्पेशली, कारण सोलापूरच्या जनतेचा हाच एक प्रश्न आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट उशिरा मिळत आहे. इतर शहरांची जी तुलना करतो आपण, स्मार्ट सिटी म्हणा किंवा प्रगतशील म्हणा, ते सोलापुरात थोडंसं उशिरा, पण आता तुम्ही यापुढे सगळं काही जलद गतीने करणार आहात? नाही, सोलापूरला उशिरा एवढ्यासाठी मिळतं आहे की सोलापूर शहराची महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात उशिरा आली आणि त्यामुळं मोदीजी या शहराचा विकास करण्यासाठी, हे इंदिरा गांधी स्टेडियम डेव्हलप करण्यासाठी, इथले स्विमिंग टँक डेव्हलप करण्यासाठी, हुतात्मा स्मारक करण्यासाठी, इथलं सिद्धरामेश्वराच्या मंदिराचा परिसर डेव्हलप करण्यासाठी आदरणीय मोदीजींना यायला लागलं आणि मोदीजींनी आणलेली स्मार्ट सिटीची योजना या सोलापूर शहरामध्ये यावी लागली. त्यामुळं मी उशीर झाला विकासाला हे नक्की आहे, पण उशीर झाला भारतीय जनता पक्षाला स्वीकारायला हे नक्की आहे. त्यामुळं थोडा उशीर झालेला आहे, पण नक्की सोलापूरला आता आपल्याला न्याय देण्याची परिस्थिती आलेली आहे. आणि नक्की आता आदरणीय मुख्यमंत्री महोदय या सोलापूरच्या विकासामध्ये ताकदीनं या सोलापूर शहराच्या पाठीशी उभे आहेत. आणि सोलापूर शहरातले आमदार आमचे 3 भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, ते इथल्या विकास कामाच्या बाबतीत, इथल्या IT पार्कच्या बाबतीत, इथल्या रस्त्यांच्या बाबतीत आणि इथल्या पाणी योजनेच्या बाबतीत आग्रही आहेत. आणि आपण खास बघितलं असेल, काल तर आमच्या आमदारांनी शपथ घेतलेली आहे आदरणीय देवेंद्र कोटे साहेबांनी की शहराला रोज पाणी दिल्याशिवाय पुन्हा मत मागायला येणार नाही. अशा पद्धतीचे धाडसी नेतृत्व या शहरामध्ये तयार होताना आपण बघतोय. हे चॅलेंजिंग काम आहे. राजकारणात एखाद्या गोष्ट झाल्याशिवाय मी मतं मागणार नाही हे बोलणं तसं धाडसाचं आणि धोक्याचंही काम आहे. परंतु तो धोका स्वीकारणारे लोकप्रतिनिधी आता भारतीय जनता पक्षाकडे आहेत, युवक आहेत असे. त्यामुळं नक्की ही कामं पुढे जातील. कॅमेरे सगळ्या सोलापुरात जे 400 बसवले गेले ते फक्त विकास, म्हणजे एकीकडून विकास सुद्धा होत आहे आणि एकीकडून गुन्हेगारीला आळा सुद्धा बसत आहे. म्हणजे विकासासोबत गुन्हेगारीला आळा बसवणं हा सुद्धा काम होत आहे का? नाही, आपण बघता शहरातल्या प्रत्येक चौकाचं सुशोभीकरण झालं आहे, तर ते सुशोभीकरण करून जमणार नाही. त्याच्यासोबत सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्या प्रत्येक चौकामध्ये आपण पाहतो की CCTV कॅमेरे आपण बसवलेले आहेत आणि त्या माध्यमातून ट्रॅफिकवर कंट्रोल येतं आहे. त्या माध्यमातून आमच्या माता भगिनींची सुरक्षा मजबूत त्या ठिकाणी होते आणि त्या माध्यमातून छोट्या मोठ्या गुन्हेगारांच्यावर लक्ष ठेवता येते आणि या शहराला मजबूत आणि सुरक्षित करण्याचं काम या निमित्तानं हे CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून होतं. आणि त्याचं कमांड अँड कंट्रोल सेंटर महापालिकेमध्ये आपण पाहतो की इथून सगळं त्याच्यावर कमांड ठेवली जाते आणि या बारीक सारीक गोष्टीवर शहरामध्ये लक्ष ठेवलं जातं. म्हणजे सोलापूर शहरातील आता नागरिक असो, युवक असो, महिला असो, सगळे ही अपेक्षा आता करू शकतात की सोलापुराचं जे पालकत्व आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या हातात सोपवलं आहे ते एका योग्य हातात आहे, ही अपेक्षा आता करू शकतो यापुढे? नाही, पालकत्व हे एक पद आहे. वास्तविक पाहता आम्ही जनतेचे सेवक आहे. जनतेनं जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी आमच्यावर असते आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडायचं काम करत असतो. जनतेला अपेक्षित असणारं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळं पालकत्व विकासाचं घेतलं आहे, पालकत्व आम्ही जनसेवेचं घेतलेलं आहे. ते पालकत्व आता त्या पक्षानं आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडणं, त्याचा प्रयत्न करणं हे काम आपल्या हातात आहे. एक शेवटचा प्रश्न, ज्या जलद गतीने विकास कामे आता सध्या सोलापुरात होत आहेत, निवडणुकीनंतर सुद्धा त्याच गतीने होणार का त्याला ब्रेक वगैरे तरी लागणार नाही ना, असा जनतेच्या मनात जी शंका निर्माण व्हायली त्याच्यासाठी काय? एक तुम्हाला मी सांगेन, शहरामध्ये विकासाचं काम होत असताना
आज केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार, शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार, अशा परिस्थितीत एवढी चांगली परिस्थिती शहराच्या विकासाला निर्माणच होऊ शकत नाही. शहरवासियांनी आता एक जबाबदारी आमच्यावर टाकली पाहिजे की आता राज्यात, केंद्रात आणि सोलापूरमध्ये आम्ही तुम्हाला सत्ता देतोय, तेव्हा शहराच्या विकासाचा जो संकल्प आम्ही तुमच्यावर जबाबदारी करून सोडलेला आहे. मग या शहरामध्ये IT पार्क उभं करणं, या शहराची विमानसेवा विस्तारित करणं, या शहरातली पाणी पुरवठा व्यवस्था विस्तारित करणं, या शहरातली MIDC विस्तारित करणं, या शहरातल्या वस्त्रोद्योगाला सवलती देऊन त्या वस्त्रोद्योगाला पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त करून देणं, या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळं मी खात्रीनं सांगतो की सत्ता आल्यानंतर, भारतीय जनता पक्षाचा महापौर झाल्यानंतर अधिक वेगानं काम या शहरामध्ये झालेलं आपण बघाल आणि शहर विकासाच्या दृष्टीनं खूप वेगानं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहतो की सोलापूर शहराचा विकास कशा पद्धतीनं होतो आहे, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काय झालं आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला इथं यावं लागेल. अनेक लोकांना टीका करणं सोपं आहे, बाहेरून बसून स्मार्ट सिटीमध्ये काय झालं प्रश्न विचारणं सोपं आहे, परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी कामं झाली आणि त्यातून जो शहराचा विकास वेगानं होतो आहे हे आपण सगळेजण नजरेनं पाहतो आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण अनेक दाखवली मी, त्याच्यामधलं हे एक उदाहरण आहे की शहर सुरक्षित करण्याचं काम, शहरातल्या माता भगिनींचं सुरक्षा देण्याचं काम, शहरातल्या गुन्हेगारांच्या पाळत ठेवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे. आणि आज आपण इथं बसून शहरातल्या कुठल्याही चौकामध्ये सध्या काय चाललं आहे, कुठल्या कोपऱ्यामध्ये काय चाललं आहे आपण पाहू शकतो आणि त्याला कंट्रोल करू शकतो. खास करून आपल्या सगळ्यांना सांगायला मला आवडेल की आपण हे जे पाहता, एकदा तिकडे दाखवा आपण, हे जे पाहता शहरातली कुठली घंटागाडी आत्ता कुठं उभी आहे, कुठल्या ठिकाणी कचऱ्याचं कलेक्शन करते आहे, हे सुद्धा आपल्याला इथून कंट्रोल करता येतं, इथून त्याच्यावर कंट्रोल होतं. त्यामुळे कुठला कचऱ्याची घंटागाडी या भागात गेली नाही गेली, खोटे रिपोर्ट आले, हे आता चालणार नाही, कामचुकारपणा चालणार नाही. तर शहरातल्या प्रत्येक घंटागाडीचं लोकेशन आपल्याला इथून समजतं आणि इथं बसून कुठली घंटागाडी कुठल्या भागातला कचरा उचलते हे आपल्याला यातून समजतं. त्यामुळे आपण बघतो की किती वेगानं या सगळ्या व्यवस्थेमध्ये बदल होतो आहे आणि कशा पद्धतीनं सगळ्या कामावर कंट्रोल या ठिकाणाहून आपण करतो आहे हे या निमित्तानं पाहतो आहे. म्हणून आता शहर बघताय की आपण, मी म्हणणार नाही की 100% स्वच्छतेची कामं पूर्णत्वाला गेली किंवा 100% यशस्वी आम्ही होतो आहे, पण खूप मोठ्या प्रमाणावर यश आता शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सुद्धा आम्हाला येतं आहे. आम्ही जो प्लॅन 6 महिन्यापूर्वी केला होता तो काम करताना दिसतो आहे आणि या शहर स्वच्छतेच्या दिशेनं, स्मार्ट आणि सुंदर सोलापूरच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहतो आहे. सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत सहभागी झालात, हा अनुभव कसा आहे तुमचा यावर? नाही, मला मनापासून आनंद होतो की रामेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये या ठिकाणी किंवा या शहरामध्ये काम करायची संधी मिळाली. इथं दर्शनाला तर मी अनेकदा आलेलो आहे, आजही आलो आहे आणि इथं खूप चांगलं काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालं, महानगरपालिकेच्या माध्यमातून झालं आणि हा सगळा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यामध्ये खूप मोठं योगदान स्मार्ट सिटीचं आहे. आणि इथं आल्यानंतर जी मनाला शांती मिळते, आलेल्या भाविकांना सुविधा मिळतात. मंदिर समितीचं खूप मोठं काम उभं काम करत असते, आलेल्या भाविकांची काळजी घेत असते. त्याच्यासोबत जी जबाबदारी महापालिकेवर आहे ती जबाबदारी महापालिका पार पाडते, म्हणून हा परिसर स्वच्छ आणि सुंदर आपल्याला या निमित्तानं दिसतो. पंढरपूरच्या यात्रेचं जे नियोजन झालं होतं, वारकऱ्यांकडून पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती खूप उत्कृष्ट अशी तयारी होती. या नियोजनासाठी काही असं वेगळं काही नियोजन झालेलं आहे का? नाही, नक्की आपण वारकऱ्यांची सेवा केली, पंढरीच्या वारीमध्ये खूप मोठं काम केलं. त्याच पद्धतीचं काम आपण सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या ह्या यात्रा कालखंडामध्ये करतो आहे आणि इथल्या आलेल्या सगळ्या भाविकांना कमीत कमी त्रास कसा होईल, चांगल्या सुविधा कशा मिळतील, दर्शन कसं घेता येईल, 68 लिंगाचं दर्शन कसं व्यवस्थित घेता येईल याचं नियोजन आपण या निमित्तानं करतो आहे. प्रशासन ताकदीनं या निमित्तानं काम करतं हे आपण सगळेजण पाहत आहे. आणि याचं सगळं कमांड कंट्रोल महापालिकेतून आपण बघितलं असेल मगाशी की प्रत्येक चौकावर कुठं लोकांना अडचण येते का, कुठं कुणाला त्रास होतो आहे का, आमच्या महिला भगिनींना त्रास होतो आहे का, याची काळजी प्रशासन घेते, पोलीस खातं घेते.
त्यामुळं खूप चांगलं नियोजन यावर्षी आम्ही सिद्धरामेश्वराच्या ह्या यात्रेच्या निमित्तानं केलेलं आहे. आणि मग जे सुवर्ण मंदिराचं सध्या चालू आहे, मग ते कधीपर्यंत सोलापूरकरांना पाहायला मिळेल? सोलापूरकरांनी अपेक्षा करावी की या वर्षीपर्यंत आम्हाला ते पाहायला मिळेल. नाही, आपण या परिसराचा विकास करत असताना आपल्या सगळ्यांचं कुलदैवत आहे सिद्धरामेश्वर. हा परिसर खूप सुंदर व्हावा, इथलं वातावरण भक्तिमय राहावं आणि अनुषंगानं एवढं सुंदर मंदिराचा परिसर आपण बघतो की त्या मंदिराला चारी बाजूनं पाणी आहे. आता ते क्लीन झालेलं आहे, परिसर स्वच्छ होतो आहे, बाकीच्या आलेल्या भाविकांची सोय होते आणि इथल्या सगळ्या परिसरामध्ये एक चांगलं काम उभं राहताना आपण बघतो आहे. त्यामुळं माझी या ठिकाणी जे जे शक्य आहे या ठिकाणी करणं. कालच मुख्यमंत्री मोदयांनी दर्शन घेतलं आणि आमचे ट्रस्टी कडादी साहेबांनी इथल्या ज्या अडचणी होत्या मंदिराच्या त्याही त्यांना सांगितल्या. इथं काय केलं पाहिजे या संदर्भात सांगितलं. मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आपण तातडीनं प्रस्ताव द्या, इथं जे करायला लागेल ते आपण करू आणि आपल्या सगळ्यांचं हे शक्तिस्थान आहे, हे मजबूत आपल्याला करायलाच लागेल. आणि इथे कसं सर, म्हणजे परराज्यातून सुद्धा भक्त येतात, म्हणजे कर्नाटकवरून वगैरे खूप भक्त येतात. मग त्यांच्यासाठी काय निवासाची वगैरे व्यवस्था इथे काय होणार आहे का पुढच्या काळात? नाही, भविष्यामध्ये त्या गोष्टी करता येतील. आता तर आपण बघतो की इथं आलेल्या सगळ्या भाविकांना जे जे सुविधा द्यायला पाहिजे ते मंदिर समिती देत असते, महापालिका म्हणून आम्ही देत असतो. सगळ्यांना या ठिकाणी आलेल्या भाविकांनाची काळजी घ्यायची जबाबदारी आमची वास्तविक आहे, ते आम्ही पार पाडत असतो. भविष्यात ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण या निमित्तानं करू. पण सगळ्यात महत्त्वाचं हा परिसर भक्तिमय राहिला पाहिजे. इथली परिस्थिती आपण पाहत आहे, या ठिकाणी आलेल्या भाविकांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते पहिल्या टप्प्यातलं काम आम्ही आता जवळजवळ पूर्ण केलेलं आहे. सोलापूरकरांच्या अपेक्षा सुद्धा परत वाढतच जाणार. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही येणार तेव्हा यापेक्षा वेगळे प्रश्न असणार, यापेक्षा वेगळ्या समस्या असणार आणि त्या सगळ्या समस्या तुम्ही सोडवाव्यात असं युवक वर्गाला सुद्धा वाटतंय, महिलांना सुद्धा वाटतंय आणि नागरिकांना, जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत त्यांना सुद्धा वाटतंय. मग त्यांच्या या अपेक्षा असंच पूर्ण होतील का? नाही, तुम्हाला माहिती आहे की मी पालकमंत्री झालो तेव्हा आल्या आल्या तुम्ही मला विचारलं की दुहेरी पाईपलाईन कधी होणार, ती पूर्ण झाली. मला विचारलं विमानसेवा चालू कधी होणार, ती झाली. या शहराला IT पार्क कधी मिळणार, ते IT पार्क आता मंजूर झालं. या शहरातल्या पायाभूत सुविधासाठी जे काही करता येईल ते सगळे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला आनंद ह्याचा आहे की जे प्रश्न मी आल्या आल्या तुम्ही विचारले विकासाच्या बाबतीतले, ते प्रश्न सुटले. आता नवीन प्रश्न विचारण्याची संधी तुम्हाला मिळाली, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. त्यामुळे जे प्रश्न विकासाचे आहेत हे आता हे बदलले पाहिजेत, हे बदलले पाहिजेत. कारण सातत्यानं आपण बघितलं 10-10 वर्ष 25-25 वर्ष तेच प्रश्न होते. इथं सगळी सत्ता मिळाली, मुख्यमंत्रीपद मिळालं, खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद सगळी मिळाल्यानंतर प्रश्न बदलले नव्हते. हा खरं तर दुर्दैवाचा विषय होता. आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली आता हे प्रश्न सुटले, त्यामुळे आता प्रश्न बदलले आणि म्हणून याचा आनंद मला आहे की जो प्रश्न तुम्ही 1 वर्षापूर्वी विचारला तो आता विचारू शकत नाही. नव्यानं नवीन प्रश्न विचारतो की पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही याल तेव्हा हे प्रश्न आमचे नसणार आणि आम्हाला पुढचे प्रश्न विचारायची संधी सुद्धा तुम्ही द्याल. सर, बघून कसं वाटतंय आता तुम्हाला, कसं वाटतंय? मनाला खूप शांती वाटते आणि मला वाटतं की एवढा सुंदर परिसर सिद्धरामेश्वराचा आहे की इथं आल्यानंतर सगळे दुःख, सगळं टेन्शन, सगळा विषय संपतात आणि इथल्या भक्तिमय वातावरणामध्ये सिद्धरामेश्वराच्या सहवासामध्ये आल्याचा प्रचंड मोठा आनंद आणि मनशांती मिळते. आणि तुम्ही काय सिद्धरामेश्वरांकडे साकडं घालणार आहे या निवडणुकीसाठी किंवा सोलापूरच्या विकासासाठी किंवा सोलापूरच्या जनतेसाठी? नाही, निवडणुकीसाठी सिद्धरामेश्वराला साकडं घालणार नाही. मी एवढंच घालेन की सिद्धरामेश्वरानं या शहरातल्या नागरिकांना या शहराची सेवा करणारी मजबूत माणसं निवडून देण्याची शक्ती द्यावी. या शहराच्या विकासासाठी जे जे करायला लागेल ती करण्याची शक्ती सिद्धरामेश्वरानं आम्हाला द्यावी आणि या जनतेची सेवा करत असताना कमीत कमी अडचणी आमच्यासमोर याव्यात अशा पद्धतीची मागणी मी सिद्धरामेश्वराकडे करेन आणि मला खात्री आहे की सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि त्या आशीर्वादातनं आम्ही या शहराची मनोभावे सेवा करू आणि जनतेला जास्तीत जास्त जे देता येईल ते द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. आज दिवसभर आपण पालकमंत्र्यांशी चर्चा केलो. आपण दिवसभर त्यांच्यासोबत होतो. जनतेच्या मनातील जे काही शंका होत्या, जे काही प्रश्न होते ते सर्व प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडलो. एकाही प्रश्नाला न टाळता प्रत्येक प्रश्नाची त्यांनी सरळ उत्तरे दिलेली आहेत आणि आमच्या पूर्ण BR न्यूज चॅनलकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीचा सोलापूर शहरवासियांना, सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा. त्यासोबत गड्डा यात्रेचे मनापासूनच्या सोलापूरवासियांना शुभेच्छा आहेत
आणि सोलापूर शहरवासियांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये खूप आनंद राहावा आणि सोलापूरकरांनी या गद्दा यात्रा प्रचंड उत्साहात साजरी करावी अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो.